महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देशात एक मोठा विक्रम केलाय। होय, गेल्या 33 वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत अजित पवारांनी कोणता नवा विक्रम केला पाहूया, त्यावरचाच हा एक रिपोर्ट। अजित पवारांचा नवा रेकॉर्ड। मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की उपमुख्यमंत्रीपद अजितदादांसाठी राखीव। 4 मुख्यमंत्री बदलले तरी उपमुख्यमंत्री तेच। आजवर महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री राहिलेल्या कुणालाही मुख्यमंत्री होता आलं नाही, पण 5 डिसेंबर 2024 ला देवेंद्र फडणवीसांनी हा रेकॉर्ड तोडला। परंतु याच वेळी एकच पद 6 वेळा मिळवण्याचा अजित पवारांनी आणखीन एक रेकॉर्ड केला। तो देशातच काय तर जगातही कोणाला मोडता येणार नाही। महाराष्ट्रात गेल्या 14 वर्षात 4 मुख्यमंत्री आले, पण उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार कायम राहिले। अजित पवारांनी आजवर कोणकोणत्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पाहूया। पहिल्यांदा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अजित पवारांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। दुसऱ्यांदा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014च्या पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात अजित पवार दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले। तिसऱ्यांदा भाजप सरकार 2019 ला देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी झाला आणि अजित पवार 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 या 3 दिवसांच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अजित पवार उपमुख्यमंत्री झाले। चौथ्यांदा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। डिसेंबर 2019 ते जून 2022 या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात अजित पवार चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झाले। पाचव्यांदा महायुती सरकार जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024 या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले। सहाव्यांदा मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेऊन महायुती सरकार सत्तेत आलं। 5 डिसेंबर 2024 ला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर अजित पवारांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आधी बारामतीचे खासदार, मग 1991 पासून बारामतीचे आमदार म्हणून सलग 33 वर्ष अजित पवार महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत। त्यांच्या मागून थेट केंद्रातून राज्यात आलेले पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा खासदार असताना नगरसेवक असणारे देवेंद्र फडणवीस, अजितदादा कॅबिनेट मंत्री असताना पहिल्यांदा विधिमंडळात आलेले एकनाथ शिंदे आणि अजितदादा आमदार असताना राजकारणातही नसणारे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले। पण अजित पवारांची गाडी गेल्या 33 वर्षांपासून उपमुख्यमंत्री पदावरून काही पुढे सरकलेली नाही। 6 वेळा उपमुख्यमंत्री, सलग, नो ब्रेक, बरं का, सलग 6 वेळा उपमुख्यमंत्री। जणू काय त्यांच्यासाठी त्या पदाचं आरक्षण कायम झालेलं आहे आणि त्याबद्दल हे आरक्षण ठेवल्याबद्दल त्याच्यामध्ये अनेकांचं योगदान आहे। शरद पवार साहेबांचं आहे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं आहे, पहाटेही उपमुख्यमंत्री, संध्याकाळी उपमुख्यमंत्री। माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99 ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004 ला सुरू झाली। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे। मी 90 ला बॅचचा आहे, हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय। मी गमतीनं काहींना म्हणालो
अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती. गेल्या अनेक वर्षात आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना अजित पवारांनी मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत हसता हसता का होईना बोलून दाखवली. गेल्या 3 दशकातील संसदीय राजकारणात अजित पवारांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला, परंतु उराशी मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बाळगून असले तरी सध्याच्या बदलत्या आणि अस्थिर राजकारणाकडे पाहिलं तर दादा मुख्यमंत्री होतील ही शक्यता नाकारता येत नाही. मात्र मुख्यमंत्री पदाच्या प्रतीक्षेत अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा राष्ट्रीय विक्रम केला आणि हा विक्रम मोडणं नजीकच्या भविष्यात तरी कुणाला शक्य नाही एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.